राहुल, साधारण किती संख्या इथे अंतरवाली सराटीमध्ये जमा झालेली आहे, किती गाड्यांचा ताफा सध्या तिथे पाहायला मिळतोय? तसं नाही सांगता येणार, कारण एकतर राष्ट्रीय महामार्गावरती मी जिथे आता उभा आहे तिथे अनेक वाहनं येताना मला दिसली, विखुरलेली आहेत, कारण वेगवेगळे 4-5 पॉईंट्स केले आहेत. आता हे जे दिसतंय तुम्हाला दृश्य स्क्रीनवरती, ज्याला आपण टॉप अँगल म्हणतो, तर इथून आता अंतरवली सराटीतून बाहेर पडतील मनोज जरांगे. जसं मोहसिन तिकडे गावात आहे आणि या ठिकाणातनं अंतरवलीतनं प्रत्यक्षात त्यांचं मुंबईच्या दिशेनं निघणं होणार आहे. त्यासाठी बघा फुलं आणलेली आहेत, फुलं उधळायची आहेत इथे. ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील हे बाहेर पडतील तर तेव्हा हे फुलं उधळायची आहेत. वडीगोदरीचे लोक आहेत. वाहनं किती दिसली तुम्हाला? जरा निकेतन हीच दृश्य महाराष्ट्राला दाखवा, का टॉप अँगलनं ते दिसतील. किती वाहनं दिसतील आजूबाजूला? लाखोने आहेत. लाखोंनी असा दावा केला जातोय, पण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत असं निश्चित आपण म्हणू शकतो. जसं आता ते हार बघा, महिला औक्षण करण्यासाठी तिथे उभ्या आहेत, फटाके फोडले जात आहेत. ज्यांना असं वाटतं की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करून मग त्यांनी अंतरवलीतनं बाहेर जावं, तर ते असे लोक इथे उभा आहेत. पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. QRTची टीम आहे, जवळपास 500पेक्षा अधिकचे पोलीस कर्मचारी, त्याच्यामध्ये DYSP, SP या दर्जाचे अधिकारी इथे आहेत. आत्ताची दृश्य एकतर वाद्य वाजत आहेत. समाज येणार आणि लय येणार, कोणाला वाटतं जात हराव म्हणून. राहुल, तुम्ही ही दृश्य दाखवत राहा. दुसरीकडे आपण बघतोय आता जरांगे पाटील सगळ्या माध्यमांशी बोलतायत, तेही आपण पुढे गेल्यावर बोलू, पुढे गेल्यावर बोलू आपण ना थोडं, कारण सॉरी निवांत करू सगळ्या. पुढे गेल्यानंतर आपण बोलू असं म्हणत जरांगे पाटील हे निघालेले आहेत. तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. एका ओपन कार मधनं जरांगे पाटील निघालेले आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ हे सगळे जे लोक आहेत ते येत आहेत. राहुल, औक्षण मी म्हणालो तसं की आत्ता अंतरवली सराटी ते हे ठिकाण जे या राष्ट्रीय महामार्गावरचा जो ब्रिज आहे तिथून एकानंतर एक वाहनं इथून बाहेर पडायला लागतील. आणि अंतरवली सराटीमध्ये तुलनेनं संख्या कमी आहे, कारण बरेच लोक रात्रीच भेटून गेलेले आहेत त्यांना. आणि वाहनं 3-4 ठिकाणी वाहनतळ केलेलं आहे आणि त्या वाहनतळातनं ही वाहनं एकानंतर एक येतील आणि मग ते मुंबईच्या दिशेला निघतील. जसं म्हणालो तसं ह्या राष्ट्रीय महामार्गावरती एक बाजू बहुधा बंद केलेली आहे. ही बंद केली का? हा रस्ता बंद केलाय का? नाही, हा रस्ता सध्या तरी बंद केलेला नाही आहे. आणि इथून प्रत्यक्षात ते बाहेर पडतील. फटाकेचा गजर आहे, वाद्य वाजत आहेत. आत्तापर्यंत बरेच फटाके पडून झालेले आहेत. गावातनं ते निघालेलेच आहेत. जसं मोहसिननी मगाशी सांगितलं, औक्षण करण्यासाठी महिला उभ्या आहेत. काही जरी झालं, म्हणजे आत्ता आपल्या वेगवेगळ्या प्रतिनिधींनी जसं धाराशिव असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, तिथून लोक जे बोलत आहेत त्याप्रमाणे काही जरी झालं तरी आता आरक्षण घेऊनच बाहेर पडायचं आहे असं म्हणत लोक निघालेले आहेत. मी सकाळी अनेकांशी बोललो, त्यांनी त्यांचा टेम्पो असेल किंवा 407 वाहन असतील, 909 वाहन असेल, याच्यामध्ये किराणा भरून घेतलेला आहे, गाद्या टाकल्यात, छोटेसे माळे तयार केलेत गाडीमध्ये. या महिला बघा, या महिला बहुधा याच गावातल्या आहेत की ज्या औक्षण करण्यासाठी, जशी दृश्य तिकडे आपण बघितली की जेव्हा गणपती बाप्पाची आरती करून मनोज जरांगे निघाले तेव्हा याच महिलांनी, म्हणजे याच गावातल्या महिलांनी त्यांचं औक्षण केलं होतं. आणि मग आता याही महिला या ठिकाणी औक्षण करून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत ते जात आहेत तर त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी थांबलेत. असे बरेच वाद्य प्रज्ञा या ठिकाणी आहेत. जसं संबळ आहे, गोंधळी आहेत, मगाशी एक DJवरचं वाद्य वाजवत लोक नृत्य करत होते. आणि पोलिसांचा, कारण मागच्या वेळेला आठवतं आपल्याला, बरोबर 2 वर्षापूर्वी जो अंतरवली सराटीमध्ये आंदोलनाच्या दरम्यान लाठी हल्ला झाला त्याच्यानंतर हे आंदोलन महाराष्ट्रात जास्त चर्चेला आलं. आत्ता माझी माहिती अशी आहे की यावेळेला पोलिसांनी असं ठरवलं. आता बघा किती मोठा पोलीस बंदोबस्त आहे. इथे पण ब्रिजवरती पण आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस उभे आहेत. 500पेक्षा अधिकचे पोलीस कर्मचारी, 2 QRTच्या टीम आहेत, 13-14 DYSP आहेत. आणि पोलीस बंदोबस्त यासाठी आहे कारण यावेळेला असं ठरलं आहे की जी मुंबईच्या दिशेनं जाणारी आंदोलक मंडळी आहेत त्यांना पॅसेज तयार करून द्यायचा, रस्त्यावरती कुठेही ट्रॅफिक जाम होऊ नये अशी व्यवस्था करायची. आणि मग फुलाचं हे बघा, आता हा एक दांडपट्ट्यासारखा खेळ पण इथे खेळला जातो आहे. आंदोलक वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या कलागुणांना सुद्धा इथे दाखवत आहेत. जसं मगाशी मी नृत्य दाखवली, आता थोडासा आपण ॲम्बियन्स आणि ते दृश्य बघू.
अशा पद्धतीचा आता हा पहिला आंतरवली सराटीतनं पहिला ताफा बाहेर पडतोय प्रज्ञा. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही NDTV वरती बघताय. पहिला ताफा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातले जे लोक आंतरवली सराटीमध्ये काल रात्रीपासून होते त्यांच्यातल्या पहिल्या काही गाड्या आंतरवली सराटीतनं बाहेर पडतायत. 3 ते 4 गाड्या आहेत, टप्प्याटप्प्याने त्या बाहेर पडतील. ही पहिली एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही NDTV वरती बघत आहात, ज्या दृश्यातनं तुम्हाला दिसेल, छोटासा अंदाज येईल की एका पाठोपाठ एक ही वाहनं जेव्हा निघतोय त्याच्यामध्ये काय फरक जाणवतोय राहुल? कारण यापूर्वीही अनेक शांततेत निघालेले मोर्चे आपण एक मराठा लाख मराठा म्हणत पाहिलेले आहेत आणि आता जरांगे पाटील काढतायत हे मोर्चे. काय फरक जाणवतोय प्रामुख्याने? एक आहे की मनोज जरांगे पाटील यांचं ह्या आंदोलनावरती पूर्ण पकड असणं हे महत्त्वाचं आहे. त्यांना हा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे त्यांनी मला 2 उदाहरणं दिली. ते असं म्हणाले की आंतरवली सराटीमध्ये यापूर्वी 1.25 कोटी लोक आले होते. त्या 1.25 कोटी लोकांना ते शिस्तीत आले, शिस्तीत परत गेले. एवढे मोठे लोक जमतायत, काही होण्याची शक्यता काय नाही मजेत जाणार मजेत वापस येणार. मजेत जाणार मजेत येणार. तुम्ही कुठे चालले? शेताला? नाही मी आलोय तिथून गावातून एक जण आलो. नाही, आमच्या सहित सगळ्या लोकांना प्रश्न पडलाय. एवढे सगळे लोक मुंबईला गेले, अडचण होईल की? काय नाही अडचण होणार. आमची तर नाही अडचण काही. नाही आमचं होय माय. गणपती सोडून तिकडे गावात शहरात चालला, तिकडे अडचण होईल. प्रश्न काय आहे की मनोज जरांगे पाटील यांना असं वाटतं की आपलं पूर्ण नियंत्रण आहे या गर्दीवरती आणि मी सांगेन त्याप्रमाणे. आणि ते वारंवार सूचना करतायत, कुणीही गोंधळ करू नका, दगडफेक करू नका, कुठेही अर्वाच्य भाषेचा प्रयोग करू नका. आजपर्यंत तरी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये ते दिसलेलं आहे की कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. मधल्या काळामध्ये माजलगावमध्ये, बीडमध्ये जी घटना घडली, जी महाराष्ट्रात अलीकडच्या काळातल्या एका दुर्दैवी घटनेसारखीच ती घटना आहे की OBC समाजाच्या नेत्यांना आणि अर्थात माजलगावमध्ये तर सोळुंकेंच्याच घराला टार्गेट केलं गेलं. त्यामुळे सामाजिक वातावरण निश्चित तणावपूर्ण आहे. पण जरांगेंना विश्वास आहे की आपलं पूर्ण नियंत्रण आहे ह्या आंदोलकावरती. अगदी. आणि ज्यावेळेला ते स्वतः बाहेर पडतात तेव्हा आधीच ते या गोष्टीची खातर जमा करून घेत आहेत की जायफळ करू नका, कोणत्याच रूपाची हुल्लडबाजी होऊ नये, यासाठी त्यांनी स्वतः आवाहन केलेलं आहे. जे जमा होणारे लोक आहेत त्या लोकांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था कशी होईल यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. अर्थात एकच सध्या टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे सरकारवरती एक प्रकारे हावी होणं, सरकारवरती दबाव तंत्राचा अवलंब करणं. मात्र यात राहुल, आपण इतक्यांदा त्यांच्याशी जेव्हा बोलला तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं हा दबाव तंत्राचा भाग आहे यावरती त्यांनी काही भाष्य केलेलं आहे का? कारण इतक्या मोठ्या संख्येनं मराठा आमदार हे सध्या आपण बघतो की इतक्या मोठ्या संख्येनं आहेत, मात्र तरीही जो पाठिंबा त्यांना मिळायला हवा मराठा समाजातल्या आमदारांचा किंवा मंत्र्यांचा, त्या तुलनेत सुद्धा तो मिळताना दिसत नाही. त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं असेल. याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे.